नमस्कार, संगीताज किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण मसालेदार पोपटीचे दाण्यांची भाजी। तर प्रथम आपण ग्रेव्ही बनवून घेऊया। ग्रेव्हीसाठी आपण इंग्रेडिएंट घेतलेले आहे कांदे, ते पण आपण टाकून घेऊया पटापट। कांदे आहे, खोबरे आहे, खसखस आहे, काजू आहे, बदाम आहे, त्रिफूल आहे, मिरे आहे, लवंग आहे, विलायची आहे आणि कलमी आहे। हे सर्व आपण टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये। आणि एक टोमॅटो आहे, हे पण एकत्र टाकायचे। फास्ट आणि पटापट होण्यासाठी आपण हे सर्व टाकतोय। हे कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घालूया आणि याला छान भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। त्याला छान लाल तांबूस येऊ द्यायचं आहे, परतून घ्यायचं हे आणि नंतर मिक्सरमधून काढून घेऊया। पोपटीचे दाणे उकळून घेऊया, म्हणजे आपली भाजी अधिक फास्ट आणि लवकर होते। थोडे नरम झाले तर बघायचे। छान नरम झालेले आहे। आता आपण ते उचलून घेऊया गॅसवर। मिश्रण आपलं शिजलेलं आहे, ते मी मिक्सरमध्ये काढलेलं आहे। आता आपण ते मिक्सरमधून काढून घेऊया। ग्रेव्हीसाठी आपण तेल तापवून घेतलेलं आहे बघा। आता मोहरी, मोहरी तडतडली की आपण जिरे टाकूया। थोडे हिंग टाकूया। छान टेस्ट येते। लसूण अद्रकची पेस्ट आहे, त्यात थोडी मी कोथिंबीर घातलेली आहे, छान टेस्टी भाजी होते। थोडी कस्तुरी मेथी टाकूया आणि जी आपण तयार केलेली ग्रेव्ही आहे ती टाकूया आपण। वाटण छान परतून घेतलं आहे बघा, कलर किती छान आलेला आहे। आपली ग्रेव्ही शिजून तयार झालेली आहे। त्यामध्ये आपण तिखट, नमक, हळद टाकूया आणि थोडे त्याला गरम पाणी सोडूया, म्हणजे छान तेल सुटते आणि परत थोडा वेळ फिरवूया। त्यामध्ये थोडे गरम पाणी टाकूया आणि ग्रेव्हीला फिरवून घेऊन थोडा वेळ झाकून ठेवूया, म्हणजे छान तेल सुटते ग्रेव्हीला। थोडा वेळ झाकून ठेवूया आपण। आता आपण पोपटीचे दाणे टाकून घेऊया। अशी आपली पोपटीच्या दाण्याची भाजी तयार झालेली आहे। किती छान झालेली आहे आपली पोपटीच्या दाण्यांची भाजी। यावर आपण थोडी कोथिंबीर घालूया। आता जिरे राईस सोबत आपण छान चविष्ट भाजी। तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।